अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय लावणीय कलागौरव पुरस्कार लावणी नृत्यांगना सारिका नगरकर यांना जाहीर झाला आहे। सासवड येथे होणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलनात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे। काय नाही, मला असं वाटत नव्हतं की मी लावणी क्षेत्रात पुढे जाईल आणि मला पुरस्कार मिळेल हे कधीच वाटत नव्हतं। 2 वर्षापासून मी आहे। मी पहिले ढोलकी वाजवायचे, ढोलकी वादनाच्या नंतर मी लावणी करायला चालू केली। खरं तर लावणीकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन अजूनही दूषितच आहे। उपेक्षितपणे जीवन जगणाऱ्या कलाकारांना नेहमीच विटंबनेला सामोरं जावं लागतं। पण लावणीचा इतिहास पाहता प्राचीन काळापासून आज अखेर सौंदर्याचं महत्त्व सांगतच मनोरंजन करण्यात लावणी कुठेही कमी पडत नाही। पण लावणी कलाकाराच्या वाटेला मात्र उपेक्षाच आहे। लावणीला जरी सध्या दिवस चांगले आले असले तरी लावणी करणाऱ्या स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन अजूनही बदलला नसल्याची खंत नगरकर यांनी व्यक्त केली। म्हणजे काही ठिकाणी खूप चांगला सन्मान दिला जातो, तर काही ठिकाणी खूप काही वाईट लोकांची बोलणे ऐकावे लागतात। परत आपण जेव्हा जे ओपन शो असतो दिलेले, म्हणजे यात्रा जत्राचे कार्यक्रम करतो, त्या ठिकाणी जे लोक असतात ते व्यवस्थित आपल्याला वागणूक देत नाही, व्यवस्थित बोलत नाही, असं खूप खालचं समजतं। लावणी करणाऱ्यांना ते नको असायला पाहिजे। महाराष्ट्राची लोककला म्हणजे लावणी आपण सांगतो। भरपूर भारतातून 7 समुद्रापार लावणी जाऊन आलेली आहे व महाराष्ट्राची जे सर्व संस्कृती आहे ते आपण लावणीतून दाखवतो। मग लावणीला असं नाही करायला पाहिजे। ढोलकी वादनापासून सुरुवात केली आणि लवकरच पायात घुंगरू खेळू लागलं। कलाकाराला मान अपमान नसतो, कलाकाराला व्यसंग असतं ते फक्त कलेचं। म्हणून ढोलकीवर इतरांना नाचवता नाचवता कधी त्याच तालावर पाय थिरकले आणि संगीताची नशा अंगात भिनली कळलंच नाही। आणि मग लावणीला सोबतीन करून 180 प्रयोगाचा अखंड प्रवास चालू आहे। मराठमोळ्या मनावर राज्य करणारी ही लावणी आता देशाबाहेरही बैठक मांडू लागली आहे। अवघ्या 1 वर्षात 180 प्रयोग करताना दुबई, इस्रायल याबरोबरच आता कॅनडातही प्रयोग करण्यासाठी जोरदार तयारी चालू आहे।